अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय पहिला. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय जुदार कीर्ती. जय 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 प्रताप ज्योती. जय 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 हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभे तुझे स्मरण करीत आले जन. मोठ मोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती. विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्नी पुढे दया घना. म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना. दासगुणांच्या मुखाने मी अज्ञान मंदमती. नाही काव्य व्युत्पत्ती परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे. आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांगण म्हणा. मी लेकरू आहे अजाण अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळा ही चढेगिरी मुका सभे माझारी देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा ना आणि भला साह्य दासगणूला ग्रंथ रचनेस करिया. आता हे पुराणपुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंदा रमेशा पाहि माम दीनबंधो. तू सर्व साक्षी जगदाधार. तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन तुझे का परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच की रे माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा वाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्याते साह्य करशी. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता बिनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसवून या ग्रंथ कळसा नेहा. हे भवांतक भवानीवर. हे निलकंठा गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा. वरद पाणी ठेवा शिरी तुझे साह्य असल्यावर. काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास साह्य करी लेकरास. परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धाव घे ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माता मंगल व्हाया कारणे. हे दुर्गे तुळजे भवानी. हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरद पाणी दास गणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया पाववेगी मसी सदया. गजानन चैत्र गाया प्रसादास स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीवर वसिष्ठ गौतम पाराशर. ज्ञान नभी जो दिन कर त्या शंकराचार्यांना मनसो. आता अवघ्या संत मेहंता नमन माझे सर्वता दास गणूच्या धरून हाता ग्रंथ करावा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्रीरामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दास गणूसी अभय आता तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दास गणू मी तुमचे ताने कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे नाते मायले का परी हो. लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर. ते निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखणी येत तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरित हीच आहे प्रार्थना. आता श्रोती सावधान संत कथेचे करा श्रवण करून या एकाग्र मन निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत त्यांच्या ऋणी रुक्मिणीकांत. आता माल रहित करा चित्त. आता मल रहित करा चित्त. गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी. हीन पर्वणी आली खरी अवांतर देशा कारणे. जंबूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वाण येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयधु कुमर उद्भव सुदामा सुभद्रावर.
महाबलिअंजनी कुमार अजातशत्रू धर्मराजा शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरू जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज ज्याने धर्माची राखली लाज निज सामर्थ्य दावनिया. नरसिंह मेहता तुलसीदास कबीर कमाल जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर जे का योग योगेश्वर ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कानो संत सखू. चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजना ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येत मी न साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संती मी गायले ग्रंथ अस्थिती न केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विविध हो. आता हे सांगोपांग चरित्र कथितो ऐका सांग मम सुदैवे आला योग हे चरित्र रचनाचा. जो प्रथमताच मी पाहिला आकोटा सन्निध संत भला तोच मागे राहिला त्याचे ऐका कारण. माळा आधी ओविती मग मेरुमणी जोडिती तीच आजी झाली स्थिती. ह्या चरित्र रचनाची शेगाव नामे वऱ्हाडात ग्राम आहे प्रख्यात. खामगाव नावे तालुक्यात व्यापार चाले जेथा मोठं. ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर ज्यांचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रयी. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदय आले जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खाणीचा हिरा गजानन होयसाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी. ते आता अवधारा गजानचरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर. चरित्ररूपी वर्षता निरना चाल वाटे निसंशय. शेगावाचे पौरवासी परमभाग्याची निश्चयसी म्हणून लादले तयांसी गजानन हे संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संतचरण. संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला. माझा मनी हित होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणे. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्या न लागे की. जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्मास पाहून निश्चय त्याचा करणे असे. जो काही तेजमान पूर्णपणे असे जाणत तेच त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होती की. तेथे त्या हिऱ्याची खाण आहे कोणाची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके 1800 भीतरी माघवद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थांचे जे का स्थान त्या सज्जन गडाहून या देशी आले हे. परी याला पुरावा सबळेसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थांनी. जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा असमर्थ सिद्धयोगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे. गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गजकर्णात चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगटले. तैसे येथे काहीतरी झाले असावे निर्धरी गजाननासी अंगे सारी होती योगाची अवगत. हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून या योगाचे अगाध महिमान त्याची सरी न ये कोणा. शेगावी माघमासी वद्य सप्तमीसी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पद नता ते तारावया. त्यावेळची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकरचा वंशज जाण. शाखा त्याची माध्यम दिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साजी त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा. उष्ट्यापत्रावळी रस्त्यावर टाकले होत्या साचार घराची समोर त्या देवीदास विप्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कपडाची.
कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते. जवळीसाचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीम हातात जी होती तयांची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोवलंगी झळकत प्राचीच्या बालरविवत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचर राहिली न जवळी जयाच्या. ती समर्थाची स्वारी बैसुनिया रस्त्यावरी शोधन पत्रावळीच्या करी केवळ निजलिलेने. शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलीने घालीत हे करण्याचा हाच हेत. अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजोन सांगे श्रुती. अन्न हेच ब्रह्म निघुती अन्नम ब्रह्म ती ऐसी उक्ती उपनिषदन ठाई असे त्याची पटवावया. खुण शीते वेचती दयाघन त्याचा सामान्य जना लागून भावात तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह. दामोदरपंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणी. दोघे तो प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले. असे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. देवीदासही ते देता का की तोही सज्जन द्वारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख. काही न चाले तर का कृतीवरून याच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसीच उभे रस्त्यासी आपण राहू यत्कृतीसी. अजमावया कारणे खरे साधू पिशापरी. जगी वागती वरवरी ऐसी व्यासाची वैखरी. बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेळापरी. वाटे ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा होडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले. त्या दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला. गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना. क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने असे विचारले परीन उत्तर मिळाले नुसते. वरी पाहिले उभ्या त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकोटी ठाई झाली असे. निजानंदी रंगालेला असा योगी पाहिला. मौनेचा नमस्कार केला चित्ती संतोष पावनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी आणा एक बाहेर. देवीदासे तैसे केले. पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसिली समर्थ स्वारी. चवीन कशाची अंतरी अणमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागवतो गुळवण्याला. मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम नृपवर झाला असी साचार. असा नराशी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपसे. अवघी पक्वाने एक केली आवड निवड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला. बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण. ह्या वेळा म्हणालो आपण ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते. तैसाचा हा ज्ञानजेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. याची आता घेणे नको. धन्य आपुलेशे गाव दृष्टी पाहिला योगी राव. निरीच्छा ह्या जहागीर गाव दिला हरीने जयाला. सूर्यमाध्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला. पाखरे या आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशा भर उन्हात हा बैसल आनंदात. ह्या ब्रह्म्याची होय साक्षात. भय ना कशाची उरले या. ह्या जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी. ते पंताया लागून आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर. मर्जी असल्याचा हा चाकर पाणी द्या तयार असे. ऐसे शब्द ऐकले समर्थांनी हास्य केले. उभयतांचे पाहून वदले ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरलेसे. तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित परी. जग व्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न भक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी. ह्या व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघी संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता आपले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर
घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कृपाची या शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले, तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा हा ते गढूळ पाणी समर्थानं लावा वदनी, ते जनावरा लागून योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज बदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे, सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराचे गाजलीला ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविल मन, यांचेच करा सदा नमन, कशापासून जग झाले. ऐसे एकता समर्थवाणी, दोघे गेले गहिवरुणी, अनन्य भावे समर्थ आचरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत, अडथळा जगी कोण करी. यापुढील कथा पायी निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण कराव्या. हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादाव भाविकांप्रत, हेच विनवी जोडून हात. ईश्वरासी दासगणू, श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोऽध्यायः समाप्तः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.